हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज आम्ही आता आलो आहे पार्कमध्ये. आज वेदर खूप चांगलं आहे, सन एकदम मस्त आहे आणि खूप ऊन पण पडलेलं आहे. इथे मस्त सूर्यकिरण येत आहेत आणि टेम्परेचर पण चांगलं आहे, विंड पण नाही आहे. आणि आम्ही म्हणून मग आलो आता संध्याकाळी पार्कमध्ये खेळायला, थोडं विकेंड एन्जॉय करायला. तर इकडे आता आम्ही खेळतोय फ्रिस्बी. ओके, तर एकाचं पण कॅच जात नाही आहे बरोबर. बघू इथे यांचं चाललंय फ्रिस्बी. हां चला द्या. पकडला 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 आता मी टाकते इकडनं. अरे 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 तिकडे मस्त सगळेजण फुटबॉल खेळत आहे. तिकडे पुढे दिसत असेल तर इकडे मस्त सगळे पिकनिक एन्जॉय करताय. सगळे इकडे मस्त लेक आहे साईडला, सगळे बार्बेक्यू घेऊन बसले तिथे. मस्त वेदर पण चांगलं आहे, आज विंड नाही आहे जास्त. आम्ही आलो आहे आता घरी गार्डनमधून. तिथे शूट करायला काही भेटलं नाही आणि आता असा प्लॅन आहे की आम्हाला उद्या जायचं आहे ॲम्स्टरडॅमला. कारण हे आता 2-3च महिने आहेत जिथे फिरू शकतो, नंतर स्नो चालू झाला तर कुठेच जाता येणार नाही. आणि आता लॉंग विकेंड पण आहे, मंडेला पण सुट्टी आहे. तर प्लॅनिंग चालू आहे की उद्या ॲम्स्टरडॅमला जायचं. तर बघू, त्याच्यासाठी तिकडे तयारी चालू आहे. हे बघा, उद्यासाठी लागणारं ब्रेकफास्ट लंच काय असेल त्याचं प्रिपरेशन चालू आहे. कारण इकडे बटाटे उकडायला टाकले, रस्त्यामध्ये काय भेटतं नाही भेटत माहीत नाही, त्याच्यामुळे इकडे सगळं आता याचं प्रिपरेशन करायचं आहे. डिनर झाला आहे आत्ताच, आता वाजले 9. आता याला ऑलमोस्ट 1 तास तरी लागेल, 1-1.5 तास. ते करतो सगळं, टिफिन वगैरे पॅक करतो सकाळसाठी, कारण लवकर निघायचं आहे सकाळी. सगळं प्रिपरेशन करून ठेवतो आणि मग निघालो की बघू उद्या ॲम्स्टरडॅममध्ये काय काय होतं आहे ते. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. सगळं आवरलं आहे, छान मस्त बॅग पॅक झाली आहे. सगळं खाण्याचं पण सामान सोबत घेऊन घेतलं आहे. सकाळी सकाळी उठून परत सगळं प्रिपरेशन झालं आहे. आता झाली आहे निघायची तयारी. तर जातो आहे आम्ही आता NS स्टेशनला, ट्रेन स्टेशनवर, आणि तिथून मग निघू ॲम्स्टरडॅमला आणि बघू तिथे काय काय होतं आहे ते. तेव्हा निघालो आहे आता आम्ही, ट्रेनमध्ये बसलो आहे. आता याला लागली आहे भूक याला बरोबर टायमावर भूक लागते याला. मम्मा सगळे कामं परफेक्ट करतात, सगळे काम मम्माला सांगायचे. अभ्यास कशाला करू, अभ्यास काम आहे, मी पण काम करतोय. झाली पेठपूजा, यांची ट्रेन पण निघाली आता. पोचलोय आता ॲम्स्टरडॅममध्ये आम्ही, ॲम्स्टरडॅम सेंट्रल. चलो, पहिल्यांदा विदाऊट जॅकेट आली, पहिल्यांदा विदाऊट जॅकेट. समर चालू आहे, आज टेम्परेचर चांगलं आहे, ऊन पण भरपूर आहे. टनल टूर आहे, इकडे चाललो आहे आम्ही टनल टूर घ्यायला. समोर कनाल्स आहे, इकडे कनाल टूर होते, ते समोर तिकडे जायचं आहे आता कनाल टूरसाठी. डॅम स्क्वेअर काय आहे, डॅम स्क्वेअर जायचं आहे. ओके, डॅम स्क्वेअर सेंट्रल स्टेशनच्या बाहेर. इकडे पण आहे आर्किटेक्चर चांगलं, मस्त आहे. समोर बिल्डिंग्स लांब आहे, इथून दिसणार नाही जरा, ते पण कनेक्टेड बिल्डिंग्स आहेत. इकडे कनाल, इकडे टूर्स आहेत सगळ्या, कनाल टूर्स. इकडे सगळ्या टूर्सच्या बोट्स आहेत कनाल टूरच्या. आणि ऊन पण प्रचंड लागतंय, UV रेस खूप जास्त आहे. सन अगदी सनराईज डायरेक्ट आहे, एकदम प्रचंड ऊन आहे. आणि 21 डिग्री आहे फक्त, तरी पण प्रचंड ऊन आहे. 21 डिग्री फक्त, 21 डिग्री तरी ऊन प्रचंड आहे, डायरेक्ट सनराईज आहे. ॲक्च्युअल ते आर्किटेक्चर, कनेक्टेड बिल्डिंग सगळ्या
जे दिसतं आपल्याला मोस्टली पिक्चर्समध्ये. आम्ही एवढे मोठे झालो 31-34 इयर्स तेव्हा आम्ही युरोप ट्रिप केली. हा बघा, हा 9 वर्षाचा आहे फक्त आणि युरोप ट्रिप करतोय. सगळ्या कनेक्टेड बिल्डिंग्स इकडं पूर्ण लाईनमध्ये आर्किटेक्चर. ते आम्ही एक फेमस फ्राईजचं शॉप आहे तिथे आलो आहे. ऑलमोस्ट 24 टाईप्सचे सॉसेस आहे यांच्याकडे. आम्ही चाललो आता इकडे काय म्युझियम सारखं काहीतरी. म्युझियम आहे का? नॉर्मल रोड आहे. लाईट्स वगैरे लावले. इकडे सगळे ते ॲम्स्टरडॅमच्या बिल्डिंग्सचं रिप्रेझेंटेशन आहे. शॉपिंग स्ट्रीट आहे. शॉपिंग मॉल. लोकल मार्केट. जो सेंट्रलचा स्क्वेअर आहे, समोर म्युझियम आहे. दिस इज ॲम्स्टरडॅम डॅम स्क्वेअर. दिस इज डॅम स्क्वेअर. चाललो इकडे रॉयल पॅलेसमध्ये. बघू मध्ये काय काय आहे. आय थिंक ब्रुसेल्सच्या रॉयल पॅलेस सारखंच आहे. बघू काय डिफरंट आहे इथे. बाहेर आलो आम्ही पॅलेसच्या, पण आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं. सो शूट करायचा चान्स काही भेटला नाही. आता बघू नेक्स्ट काय होतं. बाहेर आलो आम्ही पॅलेसमधून, पण आतमध्ये व्हिडिओज अलाउड नव्हते, फक्त फोटोज अलाउड होते. तो आतमध्ये शूट करायचा चान्स काही भेटला नाही. आता जातो आम्ही कॅनल टूरसाठी आणि बघू तिथे काय होतं ते. भरपूर कबूतर आहे इथे. इकडे बघा, का बरं आहेत माहीत नाही, पण भरपूर आहेत. हे बघा इकडे बसलेले आहेत तिथे सगळे. कॅनल टूर स्टार्ट झाली आता. देखो पेपर पे देखो. Das von 6 großen तिकडे स्वरांश. gebaut wurde. Man nennt das Gebäude auch das Haus mit den 1000 Fenstern. Das Gebäude wurde in dem bekannten Baustil. मैं गया था ये नोट. Da waren wir ja bei Freunden von Michael. Die waren an so einem riesengroßen Teich mit Karpfen. Und da sind Antonia und Leonie mal reingesprungen. Das war aber auch nicht gesagt. तिकडे बोट हाऊस आहे. स्वरांश ते बघ. 15e siècle, tandis que les supérieure a été mise en place au XVIIe siècle. La tour पाणी असते. अभी एक दिन बहुत है, एक दिन भी ज़्यादा है. ज़्यादा ते घर. आपण पाणीवर चालत होतो आता. हे बघ असे ब्रिजच्या आता हे बघ घर बांधलं. घरच्या खाली पाणी गेलं, जमीन खसकली, मग ते वरचं आहे ना असं एक साईडला खाली. हा थंडी हवा आणि लोक मरून मरून जाईल. नॉर्मल.
फेरी बोट राईड घेऊन झाली आहे आपली. आता जायचं आहे फेरीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट स्विंग बघायला. आणि ते सगळ्या बोट राईड चालू आहे इकडे. चलो लेट्स गो. सो दिस इज आम्स्टरडॅम सेंट्रल. समोर फेरी आहे ती जाणार आहे आता. आम्हाला जायचं तिकडे क्रॉस करून त्या फेरीत बसून. ही फ्री राईड असते. या फेरीत बसून तिकडच्या साईडला जातात. तिकडे वरती जे दिसते मोठी बिल्डिंग तिकडे वरती स्विंग्स आहेत ते रेड कलरचे दिसत आहेत. तिथे बघायला जायचं आता काय ते तिकडं वरती स्विंग्स आहे ते बघायला जायचं. स्टार्ट झाली फेरी. हा म्हणजे खाली त्याच्या समोर दिसतंय तिकडे ॲम्स्टरडॅम लिहिलंय वरती त्या शेडवर. तर दिसत असेल. आता खूप लांब आलो आहे आम्ही त्याच्यामुळे तरी झूम केलं आहे मी दिसत असेल तर. ॲम्स्टरडॅम लिहिलं आहे. आम्हाला चढायचं होतं दुसऱ्या बोटमध्ये. आता परत त्याच बोटमध्ये परत आता उतरून परत चेंज होत असतं. आपल्यासोबत नेहमीच होतं असं आपल्याला वाटतं. अशी पासून प्रफुल्ल करतो आता त्याच बोटमध्ये बसून चालला. बघू आता दुसरी कोणती तिकडची. नाही तिकडून बघायची पहिले कोणती येते. तिकडे वरती जे टिल्ट पोल दिसत आहे तिथे स्विंग आहे तिथे झोके घेत आहे मुलं. जास्त झूम होईल का नाही माहीत नाही आहे. हे दिसत असतील तर इकडे एवढं उंच आहे आणि खालचं डिस्टन्स बघा किती आहे. आणि तो झोका फार बाहेर येतो आहे बिल्डिंगच्या. म्हणजे जी ग्रिल आहे त्याच्या पूर्ण बाहेर. करून आलोय आता आम्ही. वरती झोके खेळत आहे लोक इकडे. तिकडनं समोर सगळ्या फेरीज आहे फ्री राईड्स. याला दिसलंय आता हे बॉक्सिंग पॅड इथे चाललंय याचं बॉक्सिंग खेळणं. इथे बसलोय आता. इथे समोर दिसतंय सगळं सेंट्रलचा व्ह्यू. हे बोट चालली आहे शिप आता काय. तिकडे ती फेरी आहे त्याच्याने आपण आलो. ही फेरी आहे ती नाही तिकडं. हॅलो एव्हरीवन. सो दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. काल ॲम्स्टरडॅम फिरलो आणि येते खूप उशिरून गेलो होता. इतकं थकून गेलो होतो की नंतर काय शूट करायची इच्छा झाली नाही. खूप मजा आली. मस्त फिरलो ॲम्स्टरडॅम आणि खूप थकलो पण खूप. पाय चाललो. पाय खूप दुखत होते. वाट लागली पायांची. तर बघा आता ब्लॉग कसा आहे आणि अजून कुठल्या प्लेसेस तुम्हाला माहीत असतील इंडोवनमध्ये किंवा नेदरलँड्समध्ये फिरण्यासारख्या ज्या आहेत त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.